नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण 3 वर्ष सलग एससीटी वैदिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांकडे आपण आलेलो आहे आणि त्यांची जर आपण बाग बघितली तर एकदम जबरदस्त बाग आहे आणि केमिकलमध्ये त्यांना काय प्रॉब्लेम आले आणि ते आपल्या एससीटी वैदिककडे का आणि कसे वळले ह्याच्यासाठी त्यांचा आपण परिचय घेऊया आणि जाऊया त्याचे. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं नाव आणि तुमचं पत्ता सांगा. माझं नाव आगतराव साहेबराव मारकड, मुक्काम पोस्ट उमरठ, तालुका करमाळा. ओके. आता जे आपण बघतोय हे बाग किती वर्ष झालं तुम्ही लागवड केली आहे? आपल्या बागेला आता 3 वर्ष पूर्ण झाले. 3 वर्ष पूर्ण झाली. आणि पहिला तुम्ही किती वर्ष केमिकल मध्ये बाग पिकवली? पहिलं 6 महिनेच केमिकल मध्ये केलं, बर. नंतर बंद करून आपण ही एसटीसी वैदिक मध्ये आलो. म्हणजे एससीटी कडे वळण्याचं कारण काय पण तुमचं? त्याचं कारण म्हणजे ते झाडांना हे आपलं काय रासायनिक ते अपटेक होत नव्हतं, किडीला रोगाला बळी पडायचं, त्याची वाढ व्यवस्थित होत नव्हती. ओके. म्हणजे आज जे काही शेतकरी आहेत की बरेच दिवस झालं ड्रॅगन लावले पण वाढतच नाही, म्हणजे ह्या समस्येत तुम्ही होता. मग ज्या वेळेस तुम्ही एससीटी वैदिक वळाला आणि तुम्ही बेसल डोस घातला, बरोबर, तर काय तुम्हाला बदल काय जाणवले? तेव्हापासून भरपूर बदल झाला आणि बाग चांगली झाली, फुटव्याची संख्या वाढली. ओके. फळाची साईज वाढली, उत्पन्न वाढलं. म्हणजे मला सांगा, ज्यावेळेस तुम्ही केमिकल मध्ये होता त्यावेळेस साधारण किती ब्रँचेस होते तुमच्या? ब्रँचेस खूप कमी होते. आता भरपूर. म्हणजे आता तुम्ही एससीटी वैदिक मध्ये हा कितवा भार आहे तुमचा? आता हे दुसरा भार आहे. दुसरा भार. तुम्ही केमिकल मध्ये तुम्हाला आलेले प्रॉब्लेम सांगितले, तर तुम्ही एससीटी वैदिक फुल ताकदीने गेल्या वर्षी वापरलं, बरोबर? तर साधारण तुमचं किती रोप आहेत आणि किती बाय किती तुमचं लागवड आहे, कशी आहे थोडं सांगा ना. आपली 2 ओळीच्या मध्ये अंतर 10 फूट ट्रेलिस सिस्टम असल्यामुळे आणि एका ओळीवर 2 लाईन 2 बाय 10 इंचावर आहे, 2 फूट बाय 10 इंचावर. ओके. आणि टोटल किती रोप आहेत आपली? ह्याच्यात एकराच्या थोडं पुढं क्षेत्र आहे, 4300 रोप बसले. 4300 म्हणजे 4300 रोपाचा प्लॉट आहे. ओके. तर मला सांगा, आता जर सर ही बघितलं तर पूर्ण असं भिंत घातल्यासारखं झाले, पलीकडची वळ दिसत नाही, बरोबर आहे? आणि वय किती आहे बागाचं? बागाचं आता 3 वर्षाला पण थोडा टाइम, म्हणजे 3 वर्ष सुद्धा अजून झालेलं नाही, बरोबर? तर गेल्या वर्षी तुम्हाला ह्या झाडामधून किती, ह्या प्लॉट मधून किती माल निघाला? आपलं ह्या प्लॉट मध्ये गेल्या वर्षी 24 टन माल भेटला. 24 टन? हो. म्हणजे किती वर्ष होतं तुमचं? गेल्या वर्षी पहिलंच वर्ष होतं. पहिलंच वर्ष. 1.5 वर्षाची बाग. म्हणजे 1.5 वर्षाच्या बागेला 24 टन माल निघाला. तर इतर जे शेतकरी आज बघतात की बाबा 1.5 वर्षात 24 टन माल निघल का, अशा बऱ्याच लोकांना संभ्रम असतो. काय सांगता तुम्ही ह्याबद्दल? 100% निघतोय. या वर्षी आपलं 30 टनाचं टार्गेट आहे आणि काढणार 30 टन निघणार. तर तुम्ही यासाठी काय बेसल डोस वगैरे कसं नियोजन केलं वगैरे? सगळं आपलं वैदिकच चाललंय. सगळे वैदिक. म्हणजे साधारण तुम्ही 1 टाइमला किती बेसल डोस करता, किती हजाराचा? गेल्या वर्षी आपलं फळ गेल्यानंतर जी रेस्टच्या पिरियड मध्ये डोस केलता, ते एक आपल्याला 55-60 हजाराचा डोस केलता आपण. म्हणजे तुम्हाला असं महाग वगैरे वाटलं नाही एकदम 60 हजाराचा डोस? नाही ना, उत्पन्न बी निघतंय ना त्याचं. जर आपल्याला ह्याच्यातून जर माल 24 टन निघत असेल तर मग 60 हजाराचा डोस करायला काय अडचण? म्हणजे असे किती डोस केले तुम्ही आतापर्यंत? ह्याला 3 डोस झाले तसे. म्हणजे 3 डोस झाले. मग मला सांगा, तुमचा जर टोटल खर्च काढला आणि उत्पन्न काढलं तर खर्च किती झाला असेल आणि उत्पन्न किती झालं असेल? खर्चाच्या किती, उत्पन्नाच्या एक आपला 10-15% पर्यंत खर्च होतो. ओके. म्हणजे साधारण अंदाजे तुमचं आता उत्पन्न किती झालं? आता सरासरी आपल्याला 80 रुपयाने बाजार भेटला होता. ओके. पण गेल्या वर्षी टोटल तुमचं किती नफा, म्हणजे उत्पन्न किती झालं टोटल खर्च? आता आपलं ह्याचं उत्पन्न भरपूर झालंय. आपलं नर्सरीचं पण असल्यामुळं आपण पूर्ण तुमची ही एसटीसी वैदिकची रोप पण देतो ना. म्हणजे तुम्ही एससीटी वैदिकची रोप पण बनवताय? हो. ओके. आणि लोकांना रोप पण देताय, मग त्यामुळे तुम्ही भरपूर पद्धतीने खायला पण घालताय? हो. ओके.
इतर जी लोक आहेत ती की त्यांना आज खूप समस्या येतात डागाच्या वगैरे. आज बघितलं आता एवढा मोठा पाऊस आहे, कंटिन्यू पाऊस आहे आणि बाग पूर्ण ही तर सीझनला पावसातच येते बाग, बरोबर. तर मला सांगा तुमच्याकडे डाग ही समस्या आहे का? नाही नाही, डाग ही कुठं समस्याच नाही. आणि आज जर लोड बघितला तर सगळा काढीला माल आहे. आणि आतापर्यंत किती हार्वेस्ट झालाय तुमचा? आतापर्यंत पहिला तोडा झाला 5 टनाचा झालाय. एक तोडा 5 टना झालाय. ओके. तर इतर शेतकऱ्यांना हे डाग येतात त्यासाठी तुम्ही काय कशावर लक्ष देता नेमकं? आपण ह्याच्यावर वैदिक वर्ण आपण खालनच ताकद लावतो याला. म्हणजे तुम्ही पोषणावर जास्त खर्च करता. म्हणजे राम सर नेहमी सांगतात की तुम्ही पोषणावर इतकी ताकद लावा की तुम्हाला रोग यायची गरजच पडणार नाही. आता जर सर या ना आपण जर बघितलं तर पूर्ण ह्याच्यामध्ये एकदम हे आहे. आणि जर त्याचे ब्रांचेस जर बघितला तर ह्याची जर बघा साईज जर बघितली बघा सर, हे जी काडी ह्याची रुंदी जर बघितली तर जे माझ्या हाता एवढं तुमचं पान आहे, बरोबर आहे. तर हे कशामुळे शक्य झालं एवढं मोठं पान? ठीक आहे, त्या ह्याच्यामुळे झालंय ना आपलं. म्हणजे एसटी वैदिकचा बेसल डोस तुम्ही प्रॉपर बेसल डोस मुळे झाले. ओके. तर आपलं फळाची साईज पण भरपूर होती. 1 किलो 18 ग्रॅम पर्यंत आपलं फळ गेलेलं. 1 किलो 18 ग्रॅम? हो. अरे बापरे. मग काय लोक आपल्याकडे फोटो व्हिडिओ आहे. ओके. तर आज जर बघायला गेलो आपण सगळं तर सगळ्या बागेमध्ये 1 टाइम सेटिंग आहे. म्हणजे आणि सगळी स्टेज आहे. मला सांगाव का, इथं हा स्टेज आहे, खाली जरी असली तर साईज तीच आहे, वर बी साईज तीच आहे. आणि वर बघितलं तर अजून फ्लॉवरिंग मध्ये. म्हणजे आता जर हा फ्लश जर बघितलं तर किती टनाचा निघेल? आता हे फ्लश कमीत कमी 9-10 टनापर्यंत जायलाच पाहिजे. म्हणजे 10 टनाचा आता सध्याचा फ्लश आहे. ओके. तर आता नमस्कार सर. तर तुम्ही पण आता लांबून आलाय, तुमचं गाव सांगा. आपलं गाव शेलगाव, विराचं शेलगाव गाव आहे. हा. नोव्हेंबर पासून मी पण शेतकरी म्हणून याचा वापर केलेला आहे. ओके. तुमचं नाव आधी? माझं नाव नितीन शिंदे. ओके. तर तुम्ही सॉइल चार्जर का आवडाला? पण तसं तर माझं आयुर्वेदात काम आहे 10-12 वर्षापासून. लोकांना विषमुक्त शेतीतनं किंवा विषमुक्त जे काय प्रोडक्शन असतात किंवा जे डेली युजेस मध्ये काय गोष्टी आपण वापरतो त्याच्यामुळे काय झालं, आरोग्य बिघडत चाललंय. तर आमचा हा प्रचार आणि प्रसाराचं काम आयुर्वेदाचं चालूच होतं. त्याच्यासोबत आम्ही शेतासाठी काही ना काही शोधातच होतो, विचार करतो काहीतरी. आणि मग यासाठी वैदिकचा जेव्हा अभ्यास केला, रामसरांचं सगळं व्हिडिओज वगैरे बघितले आम्ही, त्याच्यानंतर असं लक्षात आलं की हे तंत्रज्ञानाची काळाची गरज आहे लोकांसाठी. आणि मग मी स्वतः म्हणलं आपण अगोदर शेतामध्ये स्वतःच प्रयोग केला पाहिजे. आणि सुरुवात केली तर चांगले रिझल्ट भेटले. भाजीपाल्यासाठी सुद्धा केलं तर मागणी पण होती आणि रेट पण भरपूर, म्हणजे दर पण आणि मागणी पण दोन्ही गोष्टी तिथं साध्य होऊ शकल्या होत्या. असं आहे. तुम्ही कशाला वापरला आणि तुम्हाला त्यात काय? भाजीपाल्यामध्ये सगळ्याच, म्हणजे कोथिंबीर असेल, वांग्याची तर असं होतं की मार्केटला आपले वांगे विकल्याशिवाय दुसरी विकतच नव्हती. म्हणजे एवढं जबरदस्त रेट पण चांगले. हा, म्हणजे क्वालिटी त्याची इतकी सुंदर होती. लोकांना जे आपले ग्राहक होते ते ग्राहक स्वतःहून पुढच्या वेळेस सांगायचे की ज्यांनी एकदा घेऊन गेले ते जास्त, म्हणजे 1 किलो 2 किलो अशा हिशोबातच घ्यायचे आणि ते सांगायचे टेस्ट आणि जबरदस्त आहे त्याची. आता तुम्ही ड्रॅगन फ्रूटच्या इतरांच्या बागा बघितल्या असलेल्या, पण मगाशी तुम्ही म्हणला मला अंदाज वाटला की ड्रॅगन सॉइल चार्जेस असेल. असं काय वाटलं तुम्हाला? काय वाटलं, कारण की असं बघतोय प्रत्येक जी केमिकलची शेती आहे त्या शेतीमध्ये कुठलंही पीक घ्या, ऊस घ्या, केळी घ्या, कुठलंही घ्या, त्याच्यावर काही ना काही समस्या पावसाच्या वातावरणात किंवा कुठल्याही वातावरणात राहतात. कारण मातीचं पोषण संपत चाललंय केमिकलनी. आणि जर एकदम शांत पद्धतीत जर दिसत असेल तर हे कुठंतरी ऑर्गॅनिकच असलं पाहिजे आणि वैदिकच असलं पाहिजे असं मला वाटलं. कारण मी त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्यामुळे ते मला असं वाटलं की असलंच पाहिजे वैदिकचं. तरी मग थांबलो आणि विचारलं की या पॉइंटला भेटायचं होतं मला. ते म्हणले त्यांचंच आहे. म्हणजे रस्त्यानं जाताना सुद्धा शेतकऱ्याला एसटी वैदिकची बाग ऑटोमॅटिक ओळखता येते. ज्याला अनुभव आलाय त्याला ती बाग हेच असावी अशी खात्री 100% होऊ शकते त्याची. आज जर बघितलं तर हे चला ना सर, अजून जर बघितलं ह्याची जर सगळी क्वालिटी वगैरे आणि माती बघितली बघा, ह्यांची माती जर बघितली तर पूर्ण अशी खडकाळ आहे माती. आणि जर आपण जर इकडे बघितलं बघा तर ह्या मातीचं जी आपण एसीटी वैदिकचं पोषण दिल्यामुळे बघा ह्याची एवढी भुसभुशीतपणा वाढलेला आहे पूर्ण अशी. बघा मुळ्याची जर संख्या बघितली इथपर्यंत खालपर्यंत मुळे पण आले ते मुळे. हाताने उकळते इतकं भुसभुशीत माती.
तुम्हाला खतं औषधं कोण पुरवतं वगैरे? पारेकर सर. नमस्कार सर. नमस्ते. तुमचं नाव, पत्ता आणि तुमचं शॉप कुठं आहे ते सांगा. माझं नाव पोपट दादा पारेकर. माझ्या शॉपचं नाव आहे पांडुरंग कृषी सेवा केंद्र, जेऊरमध्ये चालू आहे. ओके, धन्यवाद.